नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही एक CSE व्हीएलई असाल आणि तुम्ही डिजिटल सेवा पोर्टलवरून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2024 चे फॉर्म भरले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची अशी सूचना आहे। ती महत्त्वाची अशी सूचना काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, डिअर व्हीएलई, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 विमा कंपन्यांची खरीप 2024 अर्जासाठी QC प्रक्रिया सुरू आहे आणि QC दरम्यान काही ॲप्लिकेशन व्हीएलईच्या रिव्हर्ट बकेटमध्ये दुरुस्तीसाठी परत केलेले आहेत। म्हणजे तुमचे जे अर्ज भरलेले होते त्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असेल, तुमच्या कागदपत्रामध्ये काही मिसमॅच होत असेल तर तुमचे अर्ज रिव्हर्ट टॅबमध्ये टाकलेले आहेत। सर्व व्हीएलई यांना कळवण्यात येते की रिव्हर्टेड ॲप्लिकेशन टॅबमध्ये जेवढे अर्ज रिव्हर्ट आले आहेत ते सर्व अर्ज 7 दिवसाच्या आत कागदपत्राची पूर्तता करून रिव्हर्ट करावीत, जेणेकरून सर्व अर्ज अप्रूव्ह होतील। PMFBY मार्गदर्शक तत्वानुसार व्हीएलईने 7 दिवसाच्या आत रिव्हर्ट केलेले अर्ज कागदपत्राची पूर्तता करून सबमिट करणे आवश्यक आहे, नाहीतर विमा कंपनीला ते अर्ज रिजेक्ट करण्याचा अधिकार आहे। नोट: तुम्हाला काही अडचण किंवा मदत लागत असेल तर तुमच्या जिल्ह्याचे CSC DM किंवा पीक विमा प्रतिनिधी यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता। म्हणजे ज्या CSE व्हीएलईने पीक विमा खरीप 2024 चे फॉर्म भरलेले आहेत, आता त्यांनी त्यांच्या लॉगिन मध्ये जाऊन चेक करायचं आहे की रिव्हर्ट टॅबमध्ये त्यांचे कुठले अर्ज रिव्हर्ट आले आहेत का। जर आले असतील तर ते तुम्हाला 7 दिवसाच्या आत दुरुस्त करून सबमिट करायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जर दुरुस्ती केली नाही तर ते 7 दिवसानंतर अर्ज पीक विमा कंपनी हे रिजेक्ट करू शकते। त्यामुळे जर तुमचे फॉर्म रिव्हर्ट टॅबमध्ये आले असतील तर योग्य कागदपत्रे रिअपलोड करून अर्ज रिसबमिट करून टाका। तर असं हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।